लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. राहुल आणि नैना कलाच्या जीवावर उठलेले असतात आणि ते कलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते कलाला पाण्याद्वारे आणि जेवणाद्वारे एक पावडर खाऊ घालत असतात आणि त्यामुळेच कला खूप विचित्र असं वागत असते. कलाची अवस्था खूप नाजूक असते आणि हे सर्व राहुल आणि नैनामुळे घडलेलं असतं. तर आता राहुल आणि नैना कलाला शेवटचा डोस देणार असतात. नैना कलाला ती पावडर पाण्याद्वारे पाजण्यासाठी कलाच्या रूममध्ये गेलेली असते, परंतु तिथे आता अद्वैतने ऐनवेळी नैनाला पाहिलेलं असतं. नैनाने कलाला ती पावडर आणखीन पाजलेली नसते आणि नैना थोडक्यातच वाचते, नाहीतर अद्वैतने नैना राहुलला चांगलंच रंगेहात पकडलं असतं. तर आता नैना राहुलकडे येते. राहुल विचारतो, काय झालं नैना, आपलं काम झालं का? नैना म्हणते, नाही अरे राहुल, मी माझं काम करणारच होते. इतक्यात तिथे अद्वैत टपकला. राहुल नैनावरती चिडतो आणि म्हणतो, मी तुला एक साधं सिंपल काम सांगितलं होतं, ते सुद्धा तुला जमलं नाही. हा शेवटचा डोस होता आणि यानंतर कला आपल्या वाटेतून बाजूला झाली असती. तिथे अद्वैत आला होता म्हटल्यावरती तुला त्याने पाहिलं तरी नाही ना? तेव्हा नैना म्हणते, हो राहुल, अद्वैतने मला पाहिलं आणि त्याला माझ्यावरती संशयसुद्धा आला आहे वाटतं. आता आपल्याला जपून राहायला हवं. राहुल म्हणतो, आता काहीही झालं तरी ही पावडर आपल्याला कलाला पाजायचीच आहे, परंतु तो अद्वैत आपल्या वाटेमध्ये येत आहे. तो कलाची खूप काळजी घेत आहे आणि तो आता ऑफिसला सुद्धा जात नाहीये. आपल्याला अद्वैतला कलापासून दूर पाठवायचं आहे. तेव्हा नैना म्हणते, हे सर्व आपण कसं करायचं? अद्वैत आता 24 तास कलाजवळच असतो. तर इकडे सर्व चांदेकर मिळून जेवण करण्यासाठी बसलेले असतात. कलाची तब्येत खराब असल्यामुळे तिला अशक्तपणा आलेला असतो आणि अद्वैत कलाला जेवण करण्यासाठी घेऊन आलेला असतो. तिथे अद्वैत कलाला खुर्चीवरती बसवतो. तेव्हा सरोज म्हणते, आता हिची नाटकं सुरू झाली. तर तिथे अंजू कलाला जेवण वाढत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अंजू, तू कलाला वाढू नकोस. कला हे खाणार नाही. कलाला बाहेरून हेल्दी फळं मागवली आहेत आणि कला तेच खाणार. कला म्हणते, अद्वैत, मला भूक नाहीये. अद्वैत म्हणतो, भूक नाहीये म्हणजे काय? तुझी तब्येत नीट नाहीये. तुला गोळ्या घ्यायच्या आहेत, मग तुला काहीतरी खावं लागेल. तेव्हा आबा म्हणतात, हो सुनबाई, तुला जर लवकर बरं व्हायचं असेल तर काही ना काही खावंच लागेल. तेव्हा सरोज म्हणते, काय झालं अद्वैत? या जेवणामध्ये काय प्रॉब्लेम आहे? घरातील सर्वजण हेच खात आहेत, मग तिला पण खाऊ देत. ती काय महाराणी आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही आई, मला डॉक्टरांनी कलाला हेल्दी खाऊ घालण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आपण पाहिलं आहे की प्रदीपचं पहिलं ची मुलगी घरी आलेली आहे आणि सरोज सोडून त्या मुलीला सर्वांनी एक्सेप्ट केलेलं असतं आणि ती प्रदीपचीच मुलगी असते. त्या मुलीचं नाव सावी असतं आणि प्रदीप म्हणतो, सावीला काहीतरी सांगायचं आहे. ती छोटी मुलगी म्हणते, आज रात्री आमच्या शाळेमध्ये एक नाटक ठेवलं आहे आणि मी त्या नाटकामध्ये भागसुद्धा घेतलेला आहे आणि तुम्हा सर्वांना यायचं आहे. तेव्हा प्रदीप म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या सावीचा त्या नाटकामध्ये रोल सीतेचा आहे. सावी म्हणते, हो, आणि मी त्या नाटकासाठी आणि त्या रोलसाठी खूप मेहनत केलेली आहे. तुम्ही सर्वांनी नक्की यायचं आहे. येणार ना? तेव्हा सोहम म्हणतो, येणार, आम्ही सर्वजण नक्की येणार आणि तुझं कौतुक करणार. ती मुलगी सरोजला विचारते, आई, तू पण येणार आहेस ना? तेव्हा सरोज खूप चिडते आणि म्हणते, तू मला आई म्हणू नकोस आणि मी कुठेही येणार नाही. तेव्हा ती मुलगी सरोजला खूप हट्ट करते. तेव्हा सरोज म्हणते, ठीक आहे, मी यायला तयार आहे. आणि ती त्यानंतर अद्वैत कलाला म्हणते, दादा वहिनी, तुम्हा दोघांना तर यायचंच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही सावी, तुला तर माहीतच आहे ना, तुझ्या कला वहिनीची तब्येत नीट नाहीये. तेव्हा कला म्हणते, नाही अद्वैत, मी एकदम ठीक आहे, मी नक्की येईन. तेव्हा सरोज म्हणते, ही नाही आली तरी चांगलंच होईल. जर हिला अचानकपणे तिथे काय झालं तर खूप मोठा राडा होईल. तर तिथे नैनासुद्धा म्हणते की, हो कला, सरोज मॅम बरोबर बोलत आहेत. तुझी तब्येत नीट नाहीये, तू घरीच आराम कर, त्यांना जाऊ दे. अद्वैत म्हणतो, कला, तुझी जाण्याची इच्छा आहे तर मी डॉक्टरांना विचारतो. जर ते तुला बाहेर जाण्यासाठी हो म्हणाले तर
तरच तू आमच्यासोबत यायचं. तर आता त्या मुलीला नाटकासाठी पाठवतात आणि सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. तर आता त्या छोट्या मुलीला नाटक करण्यासाठी एक नकली सोन्याचं हरिण लागत असतं आणि ते हरिण गमावलेलं असतं, परंतु ते हरिण नैनाने गुपचूपपणे चोरलेलं असतं, कारण त्यांचा त्यामागे कोणता तरी खूप मोठा डाव असतो. तर आता राहुल आणि नैना यांचा एक डाव फेल झालेला असतो, तरीसुद्धा ते हार मानत नाहीत आणि ते कलाला ती पावडर पाजणारच असतात. इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की नैना, आता काहीही झालं तरी तुला ही पावडर कलाला पाजायचीच आहे आणि हा शेवटचा चान्स आहे आणि हा चान्स तू अजिबात मिस करायचा नाही. आता ठरल्याप्रमाणे तू आपल्या कामाला लाग. तर आता नैना ती पावडर असते ना, ती कलाच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तेथील कूलरमध्ये ती ओतते. त्यांचा प्लॅन असतो की जर कलाने हा कूलर चालू केला तर त्यातील सर्व हवा रूममध्ये पसरेल आणि ती कलाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांचा प्लॅन यशस्वी होईल. आणि आता नैना ती पावडर कूलरमध्ये ओतून बाहेर येते. अद्वैत सोन्याचं हरिण आणायला मार्केटमध्ये गेलेला असतो. ती कलाला विचारत असते की कला वहिनी, अद्वैत दादा ते हरिण मला नक्की आणून देईल का? ते मिळणं मला खूप गरजेचं आहे, त्याशिवाय मला सीतेचा रोल करताच येणार नाही. इकडे राहुल म्हणत असतो की अद्वैत मार्केटमध्ये गेला आहे, आता बाकी सर्वांना घरातून हाकलायला हवं, कारण या रूममध्ये कोणीही येऊ नये. कला या रूममध्ये एकटीच असायला हवी. तर इकडे ती लहान मुलगी कलाला म्हणत असते की अद्वैत दादा आणखीन सोन्याचं हरिण घेऊन आला नाही. कला म्हणते तू जास्त काळजी करू नकोस, तो येतच आहे. तर तिथे प्रदीप म्हणत असतो की चला चला लवकर आटपा, मला सावीच्या मॅडमचा खूप फोन येत आहे, ते खूप रागात आहेत. आपल्या सावीचा मेन रोल आहे, तिच्याशिवाय हे नाटक होणं शक्यच नाहीये. तर इकडे नैना राहुल खाली आलेले असतात. तिथे सर्व चांदेकर एकत्र झालेले असतात. नैना म्हणते आपल्याला लवकरात लवकर जायला हवं. कला तिथे म्हणते तुम्ही सर्वजण पुढे जावा, मी अद्वैत सोबत येईन, मला तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेलच, तुम्ही पुढती जा, मी अद्वैत सोबत येईन. तर आता सर्वजण ते नाटक पाहण्यासाठी गेलेले असतात आणि कला एकटीच घरामध्ये असते. इतक्यातच कलाला अद्वैतचा फोन येत असतो. अद्वैत म्हणत असतो की कला तू ठीक आहेस ना? कला म्हणते हो अद्वैत, मी एकदम ठीक आहे, परंतु तू कुठे आहे? तू लवकर ये. अद्वैत म्हणतो तू काळजी करू नकोस, मी अर्ध्या तासात तिथे पोहोचेन. तिथे कला आवरण्यासाठी रूममध्ये आलेली असते आणि लगेचच कूलर चालू करते. कला तिचं आवरण्यासाठी खूप व्यस्त असते आणि कूलरमधून ती पावडर बाहेर पडत असते. ती पावडर कलाच्या शरीरात जाते. तिथे कलाचं डोकं खूप दुखायला लागतं. इतक्यातच कला चक्कर येऊन पडते. कला आता खूप वेळ त्या रूममध्ये पडून असते. इतक्यातच अद्वैत घरी पोचतो आणि अद्वैत रूममध्ये येतो तर तिथे कला बेशुद्ध पडलेली असते. अद्वैत खूप घाबरतो आणि तो कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि डॉक्टर कलाची चेकिंग सुरू करतात. थोड्या वेळानंतर ते डॉक्टर बाहेर येतात आणि अद्वैतला म्हणतात की मिस्टर अद्वैत चांदेकर, तुम्ही यांना इकडे लवकरात लवकर घेऊन आलात म्हणून बरं झालं, नाहीतर यांचं वाचणं इम्पॉसिबल होतं. कला आणि अद्वैत आता घरी येतात. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं. अद्वैत विचार करत असतो की कलासोबत असं कोण वागू शकेल. नैना आणि राहुलवरचा डाऊट आणखीनच वाढत असतो. त्यानंतर आता अद्वैत नैना आणि राहुलला रंगेहात पकडेल का आणि पकडल्यावरती तो त्यांना कोणती शिक्षा देणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे पुढील धमाकेदार भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.